आपल्या घातपाताचा प्रयत्न कुणी केला याचं सत्य समोर आलं पाहिजे असं म्हणत आरोपीची आणि धनंजय मुंडेंची नार्को टेस्ट करा अशी मागणी मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी केली आहे। तसेच धनंजय मुंडेंना सोडणार नाही असंही जरांगे म्हणाले आहे। त्यांनी कोणाला घातपात करायला लावला माझा, मग आता तो काय गोळ्या औषधात याच्यात जेवणात घालणार होता की काय दगा फटका करणार होता, हे पुन्हा तपास होऊन ते समोर आलं पाहिजे। पुन्हा तपास होऊन काय होता विषय, कोण होता, पडलेला त्या कोण जात होता, पीए त्याचा बीडवाला, त्याच्यात आरोपी एक नंबरला कोण करायला पाहिजे होतं, कोण तिसराच गेला आहे, हे सगळं घेणं गरजेचं आहे। आता पण त्या आरोपींना साथ कोण देत आहे, ते कसं आरोपी होत नाहीत, या संदर्भात सगळं आता लावून धरणार आहे मी, CID पासून SIT पर्यंत। आरोपीची तर दखल घेत नाही मी, गिनीत बिनीन बघत बी नाही, दखल सुद्धा घेत नाही साधीत, पण त्याला सुट्टी नाही आता। परळीवाल्याला, त्या धनंजय मुंड्याला सुट्टी नाही आता। त्याची नार्को टेस्ट माझी कशी होत नाही आरोपीची, हे मी फुल लावून धरणार आहे आता, पूर्ण वेळ। ते कसं होत नाही ते बघतोच आता, कारण त्याची एकदा नार्को टेस्ट झाली, मग आंधळ्याच्या प्रकरणात काय झालं, संतोष देशमुखांच्या प्रकरणात काय होता, कसं काय येत नाही, गीतेच्या प्रकरणात कसं काय येत नाही, महादेव मुंडेच्या प्रकरणातला विषय, आणि आणखीन कुठं कुठं कोंकण धाराशिवला इकडे तिकडे कारखाने होते, त्याच्यात काय काय झालेलं आहे भ्रष्टाचार, कशात काय होतं नाही, सगळं एकदाच येईल।